विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळं 15 मार्चपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं. मात्र उद्यापासून म्हणजे 2 जूनपासून हे पदस्पर्श दर्शन पुन्हा पूर्ववत करण्याचं मंदिर प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे. आपल्याबरोबर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज आहेत. महाराज, उद्या वारकऱ्यांकरता भाविकांकरता आनंदाचा दिवस आहे, काय कशी तयारी आपण केली? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला, अवघा झालाची आनंद. वारकरी भगवंताच्या चरणदर्शनासाठी असूसलेला असतो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्याला कितीही जरी दुःख असले आणि कितीही जरी कष्ट पडले तरी देवाच्या पायावर मस्तक ठेवल्यानंतर त्याचा संपूर्ण शीण जातो. गेले 65 दिवसापासून मंदिर जतन आणि संवर्धनासाठी चरणदर्शन बंद करण्यात आले होते आणि उद्या पहाटे बरोबर 4 वाजता देवाचा नित्य अभिषेक होईल. नित्य अभिषेकानंतर देवाच्या चरणदर्शनाला सुरुवात होईल. पहिलं दर्शन वारकरी घेतील, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी घेतील. आदरणीय चंद्रकांत दादांना उद्या निमंत्रित केलं गेलेलं आहे. आचारसंहितेमुळे उद्याची पूजा ही मंदिराच्या पुजाऱ्याकडूनच उद्याची पूजा होणार आहे, पण शासनाचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय दादा उद्या उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संपूर्ण मंदिर समितीचे सदस्य राहतील. मानाचे सर्व प्रतिष्ठित वारकरी असतील, काही संघटना असतील व गावातील काही प्रतिष्ठित लोक असतील, उद्याच्या नित्यपूजेला ते उपस्थित राहतील. दिवसभर कसा प्रोग्राम असणार आहे? मंदिर फुलांनी सजावट केली जाणार आहे का, किंवा दिवसभर भाविकांना काय कसं नियोजन असेल? उद्या पुणे येथून खास आकर्षणची देवाची फुलाची सजावट करायसाठी ते आलेले आहेत. हे करत असताना मंदिर समितीने हेही पाहिलेलं आहे की जे धोंड्याचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे तेही कुठं झाकलं न गेलं पाहिजे. त्या मंदिराची फुलाची सजावट तर होणारच आहे. फुलाची सजावट झाल्यानंतर देवाचा महानैवेद्य होणार आहे आणि देवाचा नैवेद्य झाल्यानंतर या पंढरीत आलेल्या प्रत्येक वारकऱ्यासाठी उद्या मंदिरे समितीच्या वतीनं उद्या जेवणाची अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली गेलेली आहे. उद्या महाप्रसाद झाल्यानंतर देवाचा पोशाख होईल आणि पोशाख झाल्यानंतर देवाची चंदन उटीची पूजा होईल. चंदन उटीची पूजा झाल्यानंतर देवाची धुपारती होईल. धुपारती झाल्यानंतर देवाची शेजारती होईल. या दरम्यान जे आत्तापर्यंत बंद होते ते देवाची तुळशीपूजा असेल, देवाची पाद्यपूजा असेल आणि देवाची नित्यपूजा असेल. हे उद्यापासून सर्व पूजेचे क्रम चालू राहणार आहेत आणि उद्यापासून सर्व वारकऱ्यांनी दर्शनाचा आनंद घ्यावा. इतके दिवस केलेले सहकार्य त्याबद्दल मी वारकऱ्यांना आणि भाविकांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विनंती करतो, कारण 700 वर्षानंतर मंदिर समितीचे मंदिराचे आपण काम करीत आहोत. हे करत असताना 65 दिवसामध्ये हे काम परिपूर्ण होणं अशक्य आहे. तरी या मंदिराचे कन्स्ट्रक्शन असेल, संपूर्ण अधिकारी असतील आणि मंदिराचे प्रशासन संपूर्ण असेल, आदरणीय शेळकेसाहेब असतील, आदरणीय बालाजी पुदलवाड असेल आणि संपूर्ण मंदिरे समिती असेल, त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून या 65 दिवसामध्ये जितकं काम करता येणं शक्य आहे तितकं केलेलं आहे. पण उर्वरित काम आषाढीपर्यंत आम्ही परिपूर्ण करायचा प्रयत्न करू. ज्यात बाजीराव पडसाळगी असेल, ज्यात रुक्मिणी आईसाहेबाच्या समोरचा भाग असेल आणि रुक्मिणी मंडपाच्या तिथला काही भाग असेल, सभामंडप असेल, हा सर्व आम्ही 30 जूनपर्यंत संपूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण 7 जुलैपासून आज देवाचा आम्ही पलंग काढणार आहोत आणि देवाचा पलंग निघाल्यानंतर 24 तास आज दर्शन चालू होणार आहे. पण देवाच्या जो पलंगाच्या गर्भगृहाचं काम आहे ते पलंग काढल्याशिवायही करता येणार नाही, याचीसुद्धा मी आपणास खास करून माहिती देतो. आणि ते काम निश्चितपणे मंदिर प्रशासन त्याला भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करून मंदिर बंद न करता कशा पद्धतीत काम करायचं आहे ते आम्ही मंदिरे समिती करायचा प्रयत्न करू. उद्या दर्शन किती वाजता सुरू होणार, किती वाजता बंद होणार, काय त्या दर्शन रांगेत काय आपण बदल केलेत का? मुखदर्शनाची बारी
जशी आहे तशी ठेवलेली आहे. चरणदर्शनाची व्यवस्था केलेली आहे. चरणदर्शन केलेलं आहे आणि मुखदर्शनही केलेले आहे. पण काही काळ आपल्याला प्रशासनाला सहकार्य करावे लागणार आहे, कारण दोन्ही दर्शन चालू करत असताना जी काही कामं चालू आहेत त्या कामामध्ये व्यत्यय न आणता आम्ही दर्शन चालू करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. उद्या सकाळी नित्यपूजा संपली की ताबडतोब चरणदर्शनाला सुरुवात होणार आहे आणि रात्री शेजारती झाल्यानंतर भगवंताचं दर्शन बंद होणार आहे. भाविकांना काय आव्हान करताल उद्या? आपण आपला निश्चितपणे गेल्या पुरातन जे मंदिराचं रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिरे समितीनं, प्रशासनानं आणि शासनाने जो निधी दिला त्याच्यातून आपण तो प्रयत्न केला गेलेला आहे. पण 65 दिवसामध्ये अजूनही काही कामं शिल्लक आहेत, तर ती कामं आषाढीच्या पूर्वी आम्ही निश्चितपणे करू. मंदिरांना आम्हाला विनंती आहे की आपण जर एखाद्या वेळेस कोणती जर आपली गैरसोय वगैरे जर झाली तर आपण मंदिर समितीला, प्रशासनाला सहकार्य करावे असे मी येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिरे समितीच्या वतीनं जाहीर आवाहन करतो. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.